नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी काल म्हणजे 12 सप्टेंबर 2024ला डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरवर काही ना काही अपडेट दिले आहे. तर सगळ्यात पहिले अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी स्टॉक स्प्लिटवर अपडेट दिले आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया रिअल इको एनर्जी लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹32.50 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 65 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 22.55% आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 4 ऑक्टोबर 2024. चला आता बोलूया ज्युलियन ॲग्रो इन्फ्राटेक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹28.97 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 57 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 16.39% आणि या कंपनीने 8 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 8 ऑक्टोबर 2024ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी बोनस शेअरवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया एक्झिटा कॉटन लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹22.20 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 580 करोड रुपये. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 9.41% आणि या कंपनीने 1:3च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 20 सप्टेंबर 2024. चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्यांनी काल डिव्हिडंडवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹10,400. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 46.62% आणि या कंपनीने ₹65चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 25 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹10,342.10 आणि याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 12,000 करोड रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 39.35%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹110चा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 25 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया अद्वैत इन्फ्राटेक लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹1,867.90. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 392.33% आणि या कंपनीने ₹1.50चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया DMR हायड्रो इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹170. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 64 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 109.82% आणि या कंपनीने 12 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 21 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया ॲडटेक सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹89. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 104 करोड रुपये आणि या कंपनीने ₹1चा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 25 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया वन ग्लोबल सर्व्हिस प्रोव्हायडर लिमिटेडबद्दल. तर याचा करंट शेअर प्राईज आहे ₹144.80. याचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 102 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. याचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 127.57% आणि या कंपनीने ₹1चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 सप्टेंबर 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल
तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.